श्री स्वामी समर्थ. तर पितृपक्षाचा पंधरवडा चालू झाला आहे. तर आपण आपल्या घरातील पितृदोष नष्ट होण्यासाठी आपण पूर्वजांच्या बऱ्याच सेवा करत असतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती नसते की पूर्वजांना सगळ्यात जास्त प्रिय कोणती वस्तू आहे. तर त्यामध्ये काळे तीळ जे आहे तर पूर्वजांना सगळ्यात जास्त प्रिय असतात. आणि आपल्या घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोष नष्ट होण्यासाठी काळ्या तिळाचा वापर केला जातो. तर मग काळे तीळ आपल्याला पितृपक्षामध्ये एकदाच एका ठिकाणी अर्पण करायचं आहे. तर ज्यामुळे आपल्या घरातील पितृदोष नष्ट होतो. कितीही पिढ्यांचा असू द्या किंवा प्रखर जरी पितृदोष असेल तो पण नष्ट होतो. मग काळे तीळ आपल्याला कुठे अर्पण करायचं आहे आणि कधी करायचं आहे, काळे तीळ अर्पण करत असताना कोणते मंत्र म्हणायचं आहे, याबद्दलची जी सगळी माहिती आहे तर मग खालील दिलेल्या त्रिकोणावरती एक मोठा व्हिडिओ अपलोड केला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे माहिती समजेल आणि मग तुम्ही पण असा हा उपाय करा ज्यामुळे तुमच्या घरातील पितृदोष नष्ट होईल. श्री स्वामी समर्थ.